हॅलो फ्रेंड्स, आय वेलकम यू ऑल इन मॅथ्स बाय अविनाश कानपुरे. तर पहा, आज आपण एक सिरीज चालू केली आहे पहा, ज्याच्यामध्ये आपण एक चॅप्टर वाईज आपण अंकगणिताचे जे आहेत क्वेश्चन्स आपण सोडवणार आहोत चॅप्टर वाईज, जे की आता ज्याची सुरुवात आपण शेकडेवारीपासून केलेली आहे पहा. शेकडेवारी हे जे चॅप्टर आहे, सगळ्या चॅप्टरचं जे काय आहे बेस आहे पहा. अंकगणितामध्ये अरिथमेटिकमध्ये जेवढेही चॅप्टर आहेत त्याचा बेस काय आहे, तर शेकडेवारी आहे पहा. आता हे कोणत्या-कोणत्या एक्झामसाठी युजफुल ठरेल आपल्याला, तर हे एम-पी-एस-सी, सरळ सेवा एक्झाम जेवढ्याही महाराष्ट्रात होत आहेत, त्या सर्वांसाठी आणि पोलीस भरती वगैरेची जी एक्झाम्स आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त जर कोणी एस-एस-सी, जी-डी, एम-टी-एस वगैरे देत असेल किंवा कुठल्याही जे आहेत रेल्वे वगैरे, ग्रुप डी अशा ज्या एक्झाम्स आहेत, आपण एक लेव्हल मेंटेन करून ही सीरीज चालू करणार आहोत, ज्याच्यामध्ये की ही जी व्हिडिओ सीरीज एकदा तुम्ही पाहिली तर तुमचा बेस एकदम कंप्लीट होऊन जाईल, पक्का होऊन जाईल आणि त्याच हिशोबाने आपण ही सीरीज आता सुरू करणार आहोत पहा. तर शेकडेवारी जी आहे, आपण शेकडेवारीपासूनच सुरुवात करणार आहोत. तर शेकडेवारी म्हणजे काय? शेकडेवारी म्हणजे काय? तर शेकडेवारी दुसरं काही नसून शेकडेवारी म्हणजे 100 सोबत तुलना पहा. 100 सोबत तुलना. कुठल्याही संख्येची काय 100 सोबत तुलना. फर्स्ट ऑफ ऑल आपण शेकडेवारीचा जे सिम्बॉल आहे, तो सिम्बॉल आहे पहा आपल्याकडे. हा जो सिम्बॉल आहे, हा शेकडेवारीचा आहे. यालाच आपण टक्केवारी वगैरे या चॅप्टरचं दुसरं नाव कोणी टक्केवारी पण याला म्हणतात. ठीक आहे. शेकडेवारी, टक्केवारी हे काय एकच आहे पहा. इंग्लिशमध्ये त्याला पर्सेंटेज म्हणतात आणि त्याचा सिम्बॉल जो आहे तो हे पहा, हे असं मी दिला आहे इथं पर्सेंटेजचा सिम्बॉल. आता या पर्सेंटेजच्या सिम्बॉलचं मिनिंग काय? पर्सेंटेजच्या सिम्बॉलचा मिनिंग आहे सरळ सरळ गुणीला 1/100. पहा हा जो सिम्बॉल आहे ना, याचा मिनिंगच गुणीला 1/100 आहे. हे लक्षात घ्या पहा. पर्सेंटेज म्हणजे काय? तर गुणीला 1/100. आणि आणखी एक मी गोष्ट काय सांगितली तुम्हाला, की शेकडेवारी, टक्केवारी आणि पर्सेंटेज म्हणजे काय? तर 100 सोबत तुलना सरळ-सरळ एवढं लक्षात ठेवा. कुठल्याही नंबर्सची, कुठल्याही संख्येची 100 सोबत तुलना म्हणजे काय? किंवा 100च्या प्रमाणात ती संख्या किती आहे? एखादी संख्या असेल, एखादी कुठलीही संख्या घ्या आता. मी सपोज 100च घेतो. आता ही 100 आहे पहा. आता मी जर म्हटलं, या 100 पैकी 20, आता हे ₹100 आहेत समजा आणि 100 पैकी मी काय घेतले? ₹20 घेतलेत पहा. आता हे 100 पैकी 20 घेतलेत मी पहा. म्हणजे इथं काय आहे? आपण 100 सोबतच तुलना करू राहिलो. 100 पैकी किती? 20 घेतलेत. म्हणजे मी असं म्हणू शकतो, 100 पैकी 20 घेतलेत म्हणून हे 20% आहेत पहा. आता तुम्ही म्हणाल हे कसं? कारण इथं आपण तुलना 100 सोबतच करू राहिलो. 100 पैकी किती घेतलेत आपण? 20 घेतलेत. आता 100 पैकी जर मी 20 घेतलेत पहा. तर तुम्हाला हे टक्क्यामध्ये काढायचे आहेत. हमेशा काय करा? याला 100 ने मल्टिप्लाय करा पहा. 100% ने मल्टिप्लाय करा. हे 2 झिरो 2 झिरो कॅन्सल होतील. म्हणजे येतील आपल्या इथं किती? 20% म्हणजेच 20% पहा. आता इथं आपण 100 सोबतच तुलना करू राहिलो म्हणून हे पहा, 100 पैकी आपण किती घेतले होते? 20 घेतले होते. म्हणून हे टक्के पण 20 आले. याच्याच जागी जर 200 असते इथं, तर ते टक्के चेंज झाले असते. आता पहा मी तुम्हाला दुसरं एक एक्झाम्पल सांगतो. आता याच्यात 100च्या जागी जर मी म्हटलं हे 200 आहेत आणि 200 पैकी मी 20 घेतो किंवा असं समजा माझ्याकडे ₹200 आहेत आणि मी माझ्या मित्राला 200 पैकी ₹20 मी माझ्या मित्राला दिले. सपोज हे काय आहे, माझ्याकडे 200 आहेत आणि त्यापैकी 20 मी माझ्या मित्राला दिले. मग 200 हा बेस झाला याचा पहा. इथं बेस 100 होता. आता इथं बेस किती झाला? 200 झाला. 200 पैकी 20 मी माझ्या मित्राला दिले. आता मला याचे पर्सेंटेज काढायचे आहेत, तर मी काय करणार? 100% ने मल्टिप्लाय करणार. आता याला सॉल्व्ह जर केलं, हे 2 झिरो 2 झिरो कॅन्सल आणि हे बेक बे आता हे झाले आपले 10 आणि हे पर्सेंटेजचा सिम्बॉल म्हणजे 10% पहा. 100 पैकी 20 घेतले तर सरळ-सरळ त्याचे 20% आले. कारण तुलनाच 100 सोबत होती. आता इथं पहा. आता आपण 20 पैकी सॉरी 200 पैकी आपण काय घेतलं? 20 घेतले. आता ह्याची तुलना आपल्याला 100 सोबत करायची आहे. 100 सोबत जर तुलना केली आपली, तर ते पर्सेंटेजमध्ये किती येतील? 10% होतील पहा.
लक्षात घ्या. मला काय सांगायचं आहे, आपण जेव्हाही 100 सोबत किंवा 100च्या पर्स्पेक्टिव्हने 100च्या प्रमाणात ती संख्या किती आहे? इथं पहा. 100 100 पैकी आपण 20 घेतले म्हणजे 100च्या प्रमाणात ते किती आहे? 20% आहे. आता 200 पैकी मी 20 घेतले, तर 100 सोबत जर तुलना केली, तर ते किती उराली? 10% उराली पहा. आपण तुलना कोणासोबत केली? 100 सोबत तुलना केली. म्हणजे 100च्या पर्स्पेक्टिव्हने ते 10% आहेत पहा इथं 200 पैकी 20 घेतले. 200 पैकी 20 घेतले म्हणजे ते काय आहेत? तर 20% नाही आहेत. 200 पैकी आपण किती घेतले? 20 घेतले तर ॲक्चुअलमध्ये किती आहेत? 10% आहेत पहा. हे जे 10% आले, हे 10% म्हणजेच आपण हे जे 20 आहेत पहा, हे जे 20 आहेत, हे 200 पैकी आपण 20% घेतलेत. आता हे जे 20 आहे, त्या 20 चीच व्हॅल्यू काय आहे? 10% आहे. पण ते कोणाचे आहेत? 200च्या 10% आहेत पहा. 200च्या किती? 10% आहेत. आता हे 10% म्हणजे काय? तर आपण त्याची 100 सोबत 100ला संदर्भात ठेवून आपण काय केलेली आहे ते टक्केवारी काढलेली आहे. म्हणजे 100 पैकी 10. लक्षात घ्या 100 पैकी किती? 10. मी तुम्हाला पुन्हा सांगतो पहा. हे 100 आहेत. 100 पैकी 10. आता आपल्याकडे किती आहेत? हे 200 आहेत पहा. मी पुन्हा 100 घेतो. 100 पैकी अजून 10. मग याची जर बेरीज केली तर होतील 200 आणि याची बेरीज केली तर 20 पहा. इथं आलेत का 200 पैकी 20? तर हो. हे 200 पैकी 20 आपले आले. 200 पैकी 20 म्हणजेच 100 पैकी 10 मी असं म्हणू शकतो का? 200 पैकी 20 म्हणजेच 100 पैकी 10 मी असं म्हणू शकतो. 101% म्हणू शकतो. कारण पर्सेंटेज, शेकडेवारी आणि टक्केवारी याचा मीनिंगच तो आहे, की आपण 100 सोबत ते 100च्या पर्स्पेक्टिव्हने आपण त्या संख्यांना काय करत असतो? घेत असतो पहा. आणि 100 सोबत त्यांची तुलना करत असतो. म्हणजेच 100 सोबत तुलना करत असतो म्हणजे 100 पैकी किती आहेत ते. आणि तेच आपली काय टक्केवारी आहे पहा. आता पहा आणखी काही बेसिक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये समोर आपण क्वेश्चन्स घेणारच आहोत. इथपर्यंत मी अपेक्षा करतो की तुम्हाला समजलं असेल की आपण आता आपण काय करूयात नेक्स्ट स्लाईडमध्ये पाहूयात. आता पर्सेंटेजचं मी तुम्हाला सर्वात आधी काय सांगितलं, की पर्सेंटेज म्हणजे काय? तर गुणिला 1/100. 1/100 आणि पर्सेंटेजचं आणखी मी दुसरी गोष्ट काय सांगितली? तर पर्सेंटेज म्हणजे काय? तर सरळ-सरळ 100च्या तुलनेत किती आहे ती संख्या बस एवढंच लक्षात ठेवा. 100च्या तुलनेत किती आहे? आता नेक्स्ट पहा. एखाद्या संख्येला मी जर म्हटलं 100% म्हणजे काय? 100% म्हणजे काय? 100%ला मी आता त्याच्या आधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. एखादी संख्या आहे पहा 10%. आता या 10%ला मी कसं लिहिणार? 10 गुणिला 1/100 म्हणजेच मी याला असं लिहू शकतो का 10 गुणिला 100 ठीक आहे? मग याला सॉल्व्ह केलं तर आपल्याकडे 1 झिरो कॅन्सल होईल आणि हे 1/10 होतील पहा. 10%ला मी काय लिहू शकतो? 1/10. आता माझ्याकडे जर म्हटलं मी 25% आहेत, तर 25%ला मी कसं लिहिणार? 25 गुणिला 1/100 बरोबर 25 भागीला 100 आणि हे 25 एके 25, 25 चूक 100 मी असं लिहू शकतो पहा. आता हे जे पर्सेंटेजचं सिम्बॉल आहे, सरळ-सरळ आपण गुणिला 1/100 न लिहिता सरळ-सरळ त्या संख्येला काय करायचं? भागीला 100 लिहायचं पहा. कारण या दोघांचा तर गुणाकार होणेच असते ना पहा. अंशात जे आहे त्यांचा गुणाकार होणे तय आहे पहा. आता आपण काय करणार? सरळ-सरळ मी जर म्हटलं 35% तर मग 35%ला मी काय करणार? 35 गुणिला 1/100 असं असं नाही लिहिणार प्रत्येक वेळेस. सरळ-सरळ मी काय करणार? 35 भागीला 100. मी जर म्हटलं 40% तर मी 40%ला कसं लिहिणार? सरळ-सरळ 40 भागीला 100. आता एक्झाममध्ये क्वेश्चनही कसे येतात पहा, की पर्सेंटेजचे काय करा? अ, अपूर्णांकामध्ये रूपांतर करा. पर्सेंटेजचे किंवा शेकडेवारीचे कशामध्ये रूपांतर करा? आता इथं पहा, त्याआधी मी एक हे सांगतो तुम्हाला. 100%ला मी कसं लिहिणार? तर 100 गुणिला 1/100 किंवा आता आपण जसं इथं पाहिलं, तसंच मी 100 भागीला सरळ-सरळ काय करणार? 100 करणार. हे 2 झिरो 2 झिरो कॅन्सल होतील. म्हणजे आपल्याकडे येईल 1. म्हणजे 100% म्हणजे काय? तर 1. 100% म्हणजे काय? 1. आणि मॅथेमॅटिक्स शिकत असताना हमेशा लक्षात ठेवा, कुठलीही संख्या स्वतःमध्ये काय असते? 100% असते. मी जर समजा म्हटलं 15 हे पण 100% असू शकते. मी जर म्हटलं 25 हे पण 100% असू शकते. पहा लक्षात घ्या.
असू शकते, नाही असतेच. एखादी संख्या जर आपण घेत असू तर ती काय असते 100% असते स्वतःमध्ये. ठीक आहे. कन्फ्यूज होऊ नका. फक्त जे मी सांगत आहे थोडंसं लक्ष देऊन ऐका बस. थोडं हळू जसं आपण पुढे जाऊ तसं तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होत जातील पहा. आता पहा, आपण पाहिलं की 100% म्हणजे काय? तर 1/1. आता नेक्स्ट पहा, एक्झाममध्ये प्रश्न कसा येते? तर पर्सेंटेजचे पर्सेंटेजचे अपूर्णांकामध्ये रूपांतर करा. रूपांतर करा. असा प्रश्न एक्झाममध्ये येते पहा. सरळ-सरळ एक्झाममध्ये देतील ते की 28% आहेत याचे अपूर्णांकामध्ये काय करा? रूपांतर करा. आता हा प्रश्न जो आहे ना 2024च्या पोलीस भरतीमध्ये आलेला आहे पहा. अकोला पोलीस भरतीमध्ये हा प्रश्न आलेला आहे. 28%. मग मी काय करणार सरळ-सरळ 28 गुणिले 1/100. आता असं आपण आता सुरुवात केली आहे म्हणून आपण असं लिहित आहोत. नाहीतर आपण काय करणार सरळ-सरळ 28 भागीला काय करणार 100 लिहिणार. आणि हेच काय झालं आपलं अपूर्णांकामध्ये शेकडेवारीचं किंवा टक्केवारीचं किंवा पर्सेंटेजचं अपूर्णांकामध्ये रूपांतर. आता हा अपूर्णांक झाला. पण एक्झाममध्ये काय असते, की असा अपूर्णांक नसते. मग त्याला भाग दिलेला असते. हे 4 7 28 आणि हे 4 25 100. ठीक आहे. म्हणजे 7/25 आणि एक्झाममध्ये जे असते ऑप्शन असेच असतात पहा. आता 7/25 7/25 म्हणजे 28% म्हणजे काय? तर 7/25 यालाच आपण पर्सेंटेजच्या अपूर्णांकामध्ये काय केलेलं आहे? रूपांतर केलेलं आहे. हा बेसिक टाइप आहे पहा. पर्सेंटेजचे काय करा? अपूर्णांकामध्ये रूपांतर करा. नेक्स्ट असंही येऊ शकते आपल्याला. एखादा असाही देतील प्रश्न की सपोज आता आपण बेसिक पाहूयात आधी, नंतर आपण हायर लेव्हलला जाऊयात. आता 20% ला काय करा? अपूर्णांकामध्ये रूपांतर करा. सरळ-सरळ काय करणार आपण 20/100 करणार. मग 20 20 आणि 20 100 म्हणजे 1/5 हेच आपलं काय झालं अपूर्णांकामध्ये झालं. मे बी पुढे असंही विचारू शकतात की 42% चे अपूर्णांकामध्ये रूपांतर करा. मग काय करणार आपण 42 भागीला 100 सरळ-सरळ. याला तुम्ही टाइप 1 ही म्हणू शकता, पण आपण याला बेसिक टाइपमध्ये आपल्या शीटमध्ये याला बेसिक टाइपमध्ये केलेलं आहे पहा. आपण एक पी-डी-एफ पण बनवलेली आहे, ज्या पी-डी-एफमध्ये सगळे जेवढे प्रश्न आपण शिकवणार ते पी-डी-एफ तुम्हाला प्रोव्हाईड केल्या जाईल टेलिग्राम चॅनलवर. आता पहा 42% म्हणजे काय? तर 42/100. आता एक्झाममध्ये जर असं नसलं, तर मग काय करणार आपण याला भाग देणार. हे किती होतील? 21/50. ठीक आहे. आता थोडंसं आपण हायर लेव्हलला जाऊयात. एक्झामिनर पुढे जाऊन काय विचारू शकते? पहा 0.35% चे अपूर्णांकामध्ये रूपांतर करा. 0.35% चे आता हे पहा 0.35% याचे अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं. मग कसं करणार आपण? सेम आपण जे शिकलेलो आहोत, तेच आपण काय करणार आहोत? अप्लाय करणार आहोत इथं. हे 0.35 आणि हे भागीला काय करणार? सरळ-सरळ 100 करणार. ठीक आहे. आता याला सॉल्व्ह करूयात आपण. हे किती होतील? याला जर पुढे आपण सॉल्व्ह केलं 5 ने दोन्ही याला भाग जाते. तर हे 5 7 35 आणि हे 5 दोन्ही म्हणजे 0.07. आता पुढे जर याला आपण सॉल्व्ह केलं, तर काय होतील आपले हे 7 आणि इकडे 2 शून्य काय होतील? आपले वाढून जातील पहा. म्हणजे 2000 पैकी 7 किंवा 7/2000 7/2000 हा आपला काय होईल? अपूर्णांक होईल पहा. किंवा इथंही तुम्ही सॉल्व्ह करू शकता. सरळ-सरळ काय करायचं? 35 आहेत ना, याला तुम्ही 100 ने मल्टिप्लाय करा. 2 घरानंतर काय आहे? पहा इथं लक्षात घ्या. 35 गुणिले इथं 100 करणार आणि इथं 100 गुणिले 100 करणार. अंशाला आणि छेदाला काय केलं आपण 100 ने गुणलं. मग नंतर काय होईल? याला सॉल्व्ह केल्यानंतर इथं राहतील आपले 35 आणि खाली किती राहतील आपले 10,000 पहा. लक्षात घ्या. मग याला सॉल्व्ह केल्यानंतर काय होईल आपले हे 5 7 35 आणि हे 5 दुनी 10 म्हणजे 7/2000 म्हणजे 0.35% 0.35% ला अपूर्णांकामध्ये जर आपण केलं तर ते काय होतील 7/2000 होतील पहा. एक्झाममध्ये असे प्रश्न आलेले आहेत पहा. लक्षात घ्या. असे प्रश्न आलेले आहेत. आता नेक्स्ट एक्झाममध्ये आणखी एक्झामिनर पुढे कसा जाऊ शकते? एक्झामिनर हेही विचारू शकते. 2/5% 2/5% ला काय करा अपूर्णांकामध्ये
अपूर्णांकामध्ये रूपांतर करा. 2/5% ला काय करा? अपूर्णांकामध्ये रूपांतर करा. काय करणार? आपण जास्त डोकं लावायचं नाही. आपण जे शिकलेलो आहोत तेच अप्लाय करायचं आपलं. 2/5 आणि पर्सेंटेज म्हणजे काय? तर 1/100 बस. जे आपण शिकलो तेच आपण काय करा? अप्लाय करा बस. बाकी डोकं लावायचं काम नाही. आता हे किती होतील आपले? बे एक बे आणि ह्या 50चा भाग जाईल. ठीक आहे. म्हणजे 1/250. 2/5% म्हणजे काय? 1/250 किंवा 1 आपले 250 आहे. ठीक आहे. अशा प्रकारचे जर क्वेश्चन आले तर इथे सेम सॉल्व्ह करा. सेम मेथडने आपला पर्सेंटेजचा आपल्याला मीनिंग माहीत आहे. हा जो सिम्बॉल आहे पर्सेंटेजचा याचा एकच मीनिंग आहे गुणिला 1/100. ठीक आहे. याला तुम्ही एवढं जरी लक्षात घेतलं तरी तुमचे पोलीस भरती, सरळ सेवा या लेव्हलचे क्वेश्चन तरी तुमच्या सुटणार नाहीयेत. कारण एक्झाममध्ये एखादा क्वेश्चन तरी असा येतच असतो आणि सगळेच क्वेश्चन काही टफ नसतात. काही क्वेश्चन ईझी पण असतात. त्यासाठी पण आपल्याला या बेसिक गोष्टी माहीत पाहिजे पहा. आता समोर पहा. आता हे झालं आपलं पर्सेंटेजचं अपूर्णांकामध्ये रूपांतर. पर्सेंटेजचं अपूर्णांकामध्ये रूपांतर. आता सेकंड टाइप आपला काय बनते? तर अपूर्णांकाचे पहा. सेकंड टाइप बनते आपला अपूर्णांकाचे पर्सेंटेजमध्ये रूपांतर. अपूर्णांकाचे पर्सेंटेजमध्ये रूपांतर. हा आपला सेकंड टाइप बनते. आता याला आपल्या शीटमध्ये आपण बेसिक टाइपमध्येच घेतलेला आहे आणि मर्ज केलेला आहे. ठीक आहे. छोट्या-छोट्या गोष्टीचे आपण वेगळे-वेगळे टाइप बनवून फक्त काय आपले टाइप्स वाढतील. आपल्या कन्सेप्ट क्लिअर नाही होतील. आपल्याला काय आहे की आपल्या कन्सेप्ट क्लिअर करायचे आहेत आपल्याला. जॉब घ्यायचा आहे बस एक कुठलीही एक नोकरी घ्यायची आहे. एवढाच आपला त्याच्यामागे उद्देश असला पाहिजे. आणि त्यासाठी आपल्या कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे. पहा आपण किती टाइप शिकलो, 50 टाइप बघितले, 100 बघितले, ते करून काहीच फायदा नाही आहे. आपल्याला फक्त काय करायचं आहे, एक गव्हर्नमेंट जॉब घ्यायचा आहे. बस एवढंच आपला एक टार्गेट एवढं असलं पाहिजे पहा. आता नेक्स्ट टाइप काय आपला अपूर्णांकाचे पर्सेंटेजमध्ये रूपांतर. आता कसे करणार? एक्झामिनर काय करेल? एक्झामिनर देऊन देईल एखादा अपूर्णांक देऊन देईल 1/5 याचे पर्सेंटेजमध्ये 1/5 चे काय करा? पर्सेंटेजमध्ये रूपांतर करा. पहा 1/5 चे काय करा? पर्सेंटेजमध्ये रूपांतर करा. आता पर्सेंटेजमध्ये रूपांतर करत असताना काय करायचं जास्त इथेही डोकं लावायचं काम नाही. सरळ-सरळ 1/5 गुणिला काय करायचं? 100% ने मल्टिप्लाय करायचं बस. अपूर्णांकाचे पर्सेंटेजमध्ये रूपांतर करताना सरळ-सरळ गुणिला 100% करा. बस एवढंच. गुणिला काय करा? 100% करा. मग आता याला 100% आपण काय केलं? गुणिला 100% केले. किती होतील हे? 5 दुनी 10 म्हणजे 20% होतील. काय होतील? 20%. आता एखादा आपल्याकडे दिला 1/2 याचे त्यांनी म्हटलं की पर्सेंटेजमध्ये किंवा टक्केवारीमध्ये किंवा शेकडेवारीमध्ये रूपांतर करा. काहीच नाही. 100 ने काय करा? मल्टिप्लाय करा 100% ने. हे किती होतील? बे एक बे आणि बे 10 म्हणजे 50% पहा. ठीक आहे. आता इथे एखाद्या वेळेस काय एक्झामिनर काय करेल? असा देऊन देईल क्वेश्चन 3/5 आणि म्हणेल की टक्केवारीमध्ये रूपांतर करा. मग आपण काय करणार? 3/5 गुणिला 100%. मग याला सॉल्व्ह केल्यानंतर काय होईल आपलं? 5 दुनी 10 म्हणजे हे होतील 20 त्रिक 60% पहा. लक्षात घ्या. आतापर्यंत आपण काय पाहिलं? पर्सेंटेज म्हणजे काय? पर्सेंटेजचा सिम्बॉल पाहिला. त्या पर्सेंटेजच्या सिम्बॉलचा मीनिंग पाहिला. पर्सेंटेजचे अपूर्णांकामध्ये रूपांतर, अपूर्णांकाचे पर्सेंटेजमध्ये रूपांतर इथपर्यंत आपण पाहिलेलं आहे पहा. तर नेक्स्ट आपल्याकडे एक चार्ट आहे पहा. हे पहा. हा जो चार्ट आहे, हा चार्ट तुम्ही पाठ करून ठेवा. कारण या चार्टचा जे इम्पोर्टन्स आहे, या चार्टचं इम्पोर्टन्स जे आहे पर्सेंटेजमध्ये, ते मला तरी वाटतं की कुठल्याच गोष्टीचं नाही आहे. कारण पर्सेंटेज अरिथमेटिकमध्ये पूर्ण या चार्टचा यूज होईल पहा तुम्हाला. 100% म्हणजे काय? तर 1/1 हा फ्रॅक्शन झाला. मी तुम्हाला आधी सांगितलं होतं 100% म्हणजे काय आहे? तर 100 भागीला 100. हे 0-0 कॅन्सल होते. राहिला आपला 1/1 म्हणजेच काय? तर 1. ठीक आहे. आता 50% म्हणजे काय? तर आपण आधीच पाहिलेलं आहे 50%. 50% ला आपण कसं लिहिणार? 50 भागीला 100 म्हणजे 50 एके 50, 50 दुनी 100 म्हणजे 1/2. हे पहा 50% लाच मी फ्रॅक्शनमध्ये अपूर्णांकामध्ये 1/2 असं लिहू शकतो. 1/2 म्हणजेच काय? तर 50%. 50% म्हणजे काय? 1/2. ठीक आहे. आता इथं पहा 33.33% म्हणजे काय? 1/3. आता हे थोडंसं मी तुम्हाला समजावून सांगतो पहा. 33.33%
पहा 33.33% म्हणजे काय? तर पहा 33 सहित 1/3%. आता याला जर आपण सॉल्व्ह केलं ना, तर काय होईल हे तिरकस गुणाकार करायचा. 33 त्रिक किती होतील आपले 99 आणि अधिक 1 100. 100 भागीला 3%. आता 100 भागीला 3% म्हणजे काय रे? तर गुणीला 1/100 करा पर्सेंटला. ठीक आहे? हे 100 आणि हे 100 कॅन्सल होतील. राहिले काय आपले 1/3 पहा. 33.33% म्हणजेच काय असते, तर 33 सहित 1/3% असते आणि त्याचीच व्हॅल्यू काय असते? 1/3 असते पहा अपूर्णांकामध्ये. हा जो पर्सेंट आहे 33.33% याचीच व्हॅल्यू अपूर्णांकामध्ये काय असते? 1/3. हे लक्षात पाठ करून ठेवा. हे 100 वेळा तुम्ही लिहा, काहीही करा, पण एवढं पाठ करा. ठीक आहे? आता पहा 66.66% म्हणजे काय? आता इथं 67 केलंय. रिपीटिंग आहे डेसिमल नंतर म्हणून त्याला 67 केलाय. ॲक्चुअलमध्ये ते 66.66% आहे. तर 66.66% म्हणजे काय? तर 2/3% पहा. 25% म्हणजे काय? 1/4. तसंच आता हे बाकीचे आहेत पहा. हे थोडंसं तुम्ही काय करा, पाठ करून ठेवा. आता सगळं एक्सप्लेन करून सांगणं काही गरजेचं नाही आहे. फक्त ते काय त्याचे स्टँडर्ड व्हॅल्यू आहे आणि ते आपल्याला पाठ पाहिजे माझं म्हणणं हे आहे. याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. त्याच्यामध्ये काही अशी मोठं काही थिअरी नाही आहे. पहा नेक्स्ट पहा. तर 75% आता दुसऱ्या चार्टमध्ये पण तेच आहे पहा. 75% म्हणजे काय? तर 75 भागीला 100 म्हणजे 25 त्रिक 75 आणि 25 चूक 100. म्हणजे 75% म्हणजे काय? तर 3/4. 3/4 म्हणजे काय? तर 75%. समजलं? व्हाईस वर्सा आहे ते पहा. 75% बरोबर 3/4. 3/4 बरोबर 75%. 20% म्हणजे काय? 1/2. हे पण आपण पाहिलेलं आहे पहा. आता 40% पहा. 40% म्हणजे काय? तर 40 भागीला 100. 20 दुनी 40 आणि 20 पाचा 100 हे पहा. हे 2/5. हे पहा 40% चीच मीनिंग काय आहे? 2/5 आहे पहा. तसंच आता समोरचे आहे ते. हे एक इम्पोर्टंट पर्सेंटेज आहे पहा. 11 सहित 1/9% म्हणजे काय? 1/9 अपूर्णांकामध्ये आणि हे 9 सहित 1/11% म्हणजे काय? तर 1/11. हे थोडेसे 2 लक्षात ठेवा. हे थोडंसं एक्झाममध्ये विचारू शकतात. आता पहा क्वेश्चन पाहणार आहोत आपण. आतापर्यंत जे आपण पाहिलं सगळं क्लिअर असेल आय होप. आता नेक्स्ट पहा आपण सरळ क्वेश्चनवर जंप करूयात. आता पहा एक्झाममध्ये काय विचारतील? 500 चे 50% म्हटलं त्यांनी. 500 चे 50%. आता आपल्याकडे हे याला सोडवायचे 2 रस्ते आहेत पहा. एक तर आपल्या चार्टनुसार आपल्याला माहीत असते 50% म्हणजे काय? तर 1/2. 50% म्हणजे काय? 1/2. सरळ-सरळ काय करू शकतो आपण? 50 चे 1/2 काढू शकतो म्हणजे सॉरी 500 चे 1/2 काढू शकतो. 500 भागीला 2 म्हणजेच काय? तर 250. हे सरळ-सरळ आपण असं काढू शकतो. आता हे जर आपल्याला माहीत नसेल, तर मग दुसरी मेथड कोणती वापरणार आपण? आपली जी स्टार्टिंगला आपण पाहिली. 500 चे 50% म्हणजे काय? तर 50 भागीला 50% म्हणजे 50 भागीला 100. हे 2 झिरो आणि हे 2 झिरो कॅन्सल होतील. मग आपल्याकडे किती राहिले? 5 25 म्हणजे हे 250. असंही सोडवलं तर चालेल. दोन्ही मेथड आहेत आता पहिली ही आणि दुसरी ही. या मेथडचा यूज तुम्हाला तेव्हा होईल जेव्हा आपले जे पर्सेंटेज आहेत ते थोडेसे अकराळ-विकराळ येतील. त्या चार्टनुसार जे मी तुम्हाला दिलेत, त्या चार्टनुसार असे जर पर्सेंटेज त्यांनी विचारले 87.5 किंवा 11 सहित 1/9% असे विचारले तर तुम्हाला ही जी मेथड आहे, हे जे आपले अपूर्णांक आहेत, पर्सेंटेजचंच अपूर्णांकामधली व्हॅल्यू जी मी त्या चार्टमध्ये दिलेली आहे, म्हणजे इथं पहा. आता 11/9% जर एखाद्या संख्येचे काढायचे असले तर हे थोडंसं कॅल्क्युलेटिव्ह होऊ शकते. मग त्यासाठीच आपण काय यूज करणार? 1/9 यूज करणार. तसं मी एक्झाम्पल घेऊन तुम्हाला आता सांगतो समोर पहा. आता इथं पहा, इथं आपल्याला जे नंबर्स आहेत ते ईझी आहेत म्हणून आपण हे पण यूज करू शकतो किंवा ही दुसरी मेथड ही पण आपली यूज करू शकतो पहा. पण जर आता एखादी संख्या आहे पहा 99 चे त्यांनी जर म्हटलं, आता हे जे आहे आपण काय करणार आहोत 99 चे 11 सहित 1/9% आता असे जर विचारले, तर मग आता याला आधी सॉल्व्ह करणार आणि नंतर याला जर आपण बेसिक आपल्याला एक्झॅक्ट आपल्याला अपूर्णांक जर माहीत नाही 11 सहित 1/9% चा अपूर्णांक आपल्याला जर माहीत नाही अपूर्णांकामध्ये किती होतात, तर आपल्याला बेसिकनं सॉल्व्ह करावं लागेल. पण ज्यांना माहीत आहे, आता हे 99 चे 11 सहित 1/9% म्हणजे काय? 1 छेद आपले किती होतील? 11 होतील पहा. किती होतील? 1/11.
मग आता याला जर आपण सॉल्व्ह केलं तर काय होतील 11 एक 11, 11 9 99 म्हणजेच आपला ॲन्सर किती येईल 9. म्हणजे 99चे 11 सहित 1/9% जर काढले तर आपले किती होतील? 9 होतील पहा. आणि बेसिकनं जर याला सोडवायचं म्हटलं तर आधी आपल्याला याला सोडवावं लागेल. नंतर कुठं आपल्याला आपला ॲन्सर येईल आणि ते थोडंसं कॅल्क्युलेशन आपलं काय करेल वाढवेल. ठीक आहे. 1 मिनिट इथं जे आहे 1/11 सहित 1/9% चे काय होतात आपले 1/9 होतात पहा. म्हणजे 9ने जर याला भाग दिला तर हे किती होतील? आपले 11 होतील पहा. 9ने 11चा भाग जाईल पहा. हे किती होतील आपले 11 होतील पहा. आता दुसरी एखादी संख्या घेतो मी. मी घेतो 270 घेतो पहा. 270 चे 11 सहित 1/9%. हं. तर आता पहा हे आपल्याला काय करायचं आहे? काढायचं आहे. मी म्हणतो आपल्याला बेसिक इथं जे आहे ना, बेसिक मेथड, बेसिक कॅल्क्युलेशन करायचीच नाहीये. 11/1 सहित 9% म्हणजे काय? तर सरळ-सरळ आपल्याला माहीत आहे 1/9 अपूर्णांकामध्ये किती होतात? 1/9 होतात पहा. तर हे किती होतील सॉल्व्ह केल्यानंतर 9 1 9 9 2 18 9 त्रिक 27 म्हणजे 30. 30 गुणिले 1 किती होतील? 30 म्हणजे 270 चे 11 सहित 1/9% म्हणजे काय? तर 30 पहा. हे बघा किती इझिली आलं. तर ह्या छोट्या-छोट्या गोष्टी आहेत आपल्याला पहा माहीत पाहिजेत. आपण नेक्स्ट पाहूयात. नेक्स्ट स्लाईडवर जाऊयात. आता पहा जे आपले बेसिक जे पर्सेंटेज आहेत आता आपण ते पाहणार आहोत. ठीक आहे. जसे आपले क्वेश्चन्स आहेत. कारण ही शीटच आहे. बेसिक शीट आहे पहा. 915 चे आपल्याला किती काढायचे आहेत? 30% काढायचे आहेत. मग कसं करणार आपण 915 सॉरी 915 गुणिले 30 भागीला 100. एक एक झिरो कॅन्सल. आता काय करायचं या दोघांचा गुणाकार करायचा. गुणाकार करताना थोडंसं आपल्याला बेसिक गोष्टी कशा माहीत पाहिजे. आता प्रत्येक वेळेस असं एक 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 गुणाकार नाही करा. 900 आणि 15 आहे. त्याला ब्रेक करा 900 प्लस 15. 900 गुणिले 3 केले 9 त्रिक 2700 आणि 15 त्रिक 45. म्हणजे 945 आपले 2745 किती होतील आपले? हे 2745 आणि भागीला किती आहे आपले? 10 आहेत पहा. म्हणजेच 274.5 आणि हेच आपलं काय आहे? आन्सर आहे पहा. म्हणजे 915 चे 30% किती दिले आपले? 274.5. आता नेक्स्ट पहा 1200 चे सॉरी 120 चे 120% पहा. इथं एक शानदार कन्सेप्ट मी तुम्हाला सांगतो पहा. 120 चे 120% पहा. आता इथं असं करत बसायचं नाही. 120 गुणिले 120 भागीला 100. मग हा एक झिरो, हा एक झिरो आणि हे 2 झिरो कॅन्सल होतील. असं करायची गरज नाही. सरळ-सरळ ह्या पर्सेंटेजला काय करायचं? हा एक झिरो आणि हा एक झिरो कॅन्सल करायचा आणि 12 गुणिले 12 144 आणि हेच आपलं काय? आन्सर आहे पहा. नेक्स्ट पहा 2.5 चे 20% काढायचे आहेत आपल्याला. किती? 2.5 चे 20%. आता 20% म्हणजे काय? आता प्रत्येक वेळेस आपण असं नाही करणार 20 भागिले 100 लिहायचं असं नाही. 20% म्हणजे आपल्याला माहीत पाहिजे मग आता एवढी प्रॅक्टिस केल्यानंतर की 20% बरोबर 1 काय होते? 5 होते. मग याला गुणिले सरळ-सरळ 1/5 लिहिणार मी आणि हे 5 25. आपला आन्सर किती येईल? 0.5. 2.5 चे 20% 2.5 चे 20% म्हणजे किती? 0.5. आता 1200 चे 12% पहा. इथं पण पहा तुम्हाला आता इथं पण एक थोडंसं शिकायला मिळालं. आता इथं 2 झिरो आहेत पहा. 2 झिरो सरळ-सरळ पर्सेंटेजने काय होत असतात? कट असतात. कारण पर्सेंटेजचा मीनिंग काय आहे? पर्सेंटेजचा मीनिंग आहे 1 गुणिले 1/100 म्हणजे छेदामध्ये 2 झिरो आहेत एवढं लक्षात ठेवा. अंशामध्ये 2 झिरो असतील तर ते कॅन्सलच होणार आहेत ना पहा. 1200 चे 12% काढले. तर हे असं प्रत्येक वेळेस असं लिहायचं काम नाही. आता हे 2 झिरो आणि 2 झिरो कॅन्सल होत असतील आपल्याला माहीतच आहे. मग कशाला हे असं लिहायचं? काहीच गरज नाही. आता पहा हे 12 गुणिले 12 किती होईल? 144 म्हणजे हे आपलं काय आन्सर आहे. तर हे लिहायची गरज नाही. कारण आपण काय करणार? हे पहा हे 1200 गुणिले आता हे 12% आहेत पहा. टक्के म्हणजे काय? तर छेदात 2 झिरो आहेत एकासोबत. ठीक आहे. म्हणजे 100 आहेत. हे टक्के आणि हे 2 झिरो कॅन्सल होतील. मग 12 गुणिले 12 किती होतील आपले? 144. नेक्स्ट पहा 1500 चे 12.5%. आता आपल्या चार्टमध्ये आपण दिलेलं आहे पहा 12.5% म्हणजे काय? तर 1/8.
आता ज्यांना हे माहीत नाही ते काय करतील, हे 1500 गुणिले हे 12.5 भागीला 100. आता हे 2 झिरो 2 झिरो कॅन्सल आणि यांचा गुणाकार करतील. पण हे करायची गरज नाही आहे. कारण 12.5% म्हणजे काय 1/8 हे आपल्याला माहीत आहे. म्हणून आपण काय करणार आणि हे एक्झामिनरला पण माहीत आहे. ठीक आहे. एक्झामिनर असेच क्वेश्चन फ्रेम करेल. तर त्यामुळे आपण काय आपल्याला थोडं माहीत पाहिजे पहा. 1500 चे किती काढायचे आपल्याला 1/8. मग आपण काय करणार सरळ सरळ 1500 ला 8 ने काय करणार भाग देणार. किंवा आपण असंही म्हणू शकतो 1500 आपण जर 1500 ला सरळ सरळ 8 ने भाग दिला 8 1 8 राहिले किती 7 आणि हा 0 8 8 किती झाले आपले 64 आणि हे 4 हा 1 0 8 पंच 40. ठीक आहे. इथं 6 येतील पहा आय थिंक 6 राहतील आणि हा 0 म्हणजे 8 7 56 होतील. हे 8 7 56 राहिले किती 4 आणि इथं 0 घेतला इथे येईल पॉइंट. हे 8 पंचे 40 होतील म्हणजे 187.5. म्हणजे 1500 चे जर आपण 12.5% काढले तर ते किती होतील 18.5. हे आपलं आन्सर राहील. आता हेच जर मी म्हटलं 640 चे 12.5% काढा. तर पहा एक्झामिनर असे क्वेश्चन फ्रेम करेल पहा, जे की 8च्या मल्टिपलमध्ये राहतील पहा. जर 12.5% जर त्याने काढायचे असतील, काढून घ्यायचे असतील तर आता मग असे काय झाले आपले 640 गुणिले 12.5% म्हणजे काय? आपल्याला माहीत आहे 1/8. मग 8 ने याला सरळ सरळ काय करणार? भाग देणार. 8 8 64 म्हणजे 80. 640 चे 12.5% म्हणजे किती? तर 80 होतील पहा लक्षात घ्या. आता नेक्स्ट पहा 2100 चे आपल्याला 16.66% काढायचे आहेत. आता 2100 चे 16.66% आता 16.66% म्हणजे काय? आपल्या चार्टनुसार जो मी तुम्हाला प्रोव्हाईड केला. 1/6 16.66% म्हणजे काय? तर 1/6. आता याने आपण काय करूयात भाग देऊयात. 3 दुनी 6 आणि 3 7 21 हे झाले 700 आणि 2 ने याला 700 ला भाग दिला म्हणजे 700 चे अर्धे किती झाले 350. म्हणजे 2100 चे 16.66% म्हणजे काय? तर 350. पहा किती इझिली हे कॅल्क्युलेट झालेलं आहे. ठीक आहे. एक्झामिनरला हेच एक्सपेक्ट असते. नेक्स्ट पहा नेक्स्ट क्वेश्चन आहे 0. नेक्स्ट क्वेश्चन आपल्याकडे 0.216 चे आपल्याला काढायचे आहे. 33 सहित 1/3%. 33 सहित 1/3% म्हणजे काय? तर 1/3 हे लक्षात ठेवा. चार्टमध्ये दिलेलं आहे. 1/3 सरळ सरळ याने काय करा डिवाइड करा. म्हणजे आपले किती होतील हे 3 7 21 आणि 3 दुनी 6 आणि 3 घरानंतर काय डेसिमल आहे 1 2 आणि हा 0 द्यायचा 0 0.072 होतील. ठीक आहे. 0.216 चे 33 सहित 1/3% किती? तर 0.072. 175 चे आता आपल्याला इथं काय काढायचं आहे? 20% काढायचं आहे. 175. 20% म्हणजे काय? तर 1/5 लक्षात घ्या. आता याला सॉल्व्ह केल्यानंतर काय होईल? 5 त्रिक 15 आणि हे 5 5 25 म्हणजे 35. 175 चे 20% किती होतील? 35 होतील. तुम्हाला जर बेसिकने सोडवायचं आहे, तुम्हाला नाही फ्रॅक्शन आठवत, तर मग तुम्ही असंही करू शकता. 175 गुणिले 20/100 मग तेच होईल. हे किती होतील? हे पहा 25 25 आता 175 आणि 25 चूक किती झाले 100 आणि हे 4 पंच 20 7 5 35. आन्सर तेच येणार आहे. तुम्ही कसंही सोडवा आन्सर तेच येणार आहे. पण एवढं कॅल्क्युलेशन करण्यापेक्षा हे बेस्ट वाटते मला. ठीक आहे. 275 चे आता जे 40% आहेत हे तुम्ही काढून पहा. चला मीच काढून देतो तुम्हाला. 275 चे 40%. आता 40% म्हणजे काय? 40% म्हणजे काय? तर 2/5. ठीक आहे. आता हे माहीत नसेल तर तुम्ही जागेवरही काढू शकता. 40% म्हणजे 40/100 20 दुनी 40 20 5 100 2/5. 2/5 काढायचा आपल्याला 275 चा. सरळ सरळ काय करणार आपण? 5 5 25 5 5 25 भाग दिल्यानंतर आणि 55 दुनी 110. हेच आपलं काय आन्सर आहे पहा 275 चे 40%. नेक्स्ट पहा. शेवट आता हा जो आहे ना पोलीस भरतीमध्ये विचारलेला प्रश्न आहे आय थिंक 1380 चे 8/23%. आता टक्के म्हणजे काय? सरळ सरळ आपण 1/100 ने गुणत असतो. ठीक आहे. आता याला सॉल्व्ह करूयात आपण. हे 23 किती होतात आपले? 138 आणि हा 1 0 आणि हा 1 0 कॅन्सल झाला. 8 48. हे 48 भागिले 10 म्हणजेच आपले 4.8 आणि हेच आपलं काय आन्सर आहे पहा. म्हणजे 1380 चे 8/23% किती होतात? 4.8. ठीक आहे.
आता नेक्स्ट पहा 240 चे 56.66%. आता इथं थोडंसं डोकं लावायचं काम आहे पहा. 240 आहे. 240 चे आपल्याला किती काढायचं आहे? 56.66% काढायचा आहे. आता माझं म्हणणं काय आहे? 56.66% ला आपण जर असं लिहिलं तर 40% प्लस 16.66%. आता 40% म्हणजे काय? तर 2/5 आणि 16.66% म्हणजे काय? 1/6. याला सॉल्व्ह केल्यानंतर काय होईल? साइन दुनी 12, 5 एक 5. 12 आणि 5 17, 6 पंच 30. म्हणजे 56.66% म्हणजेच काय? तर 17/30. 56.66% म्हणजे काय? तर 17/30. म्हणजे 240 चे आपल्याला 17/30 काढायचे आहेत. 240 चे 17/30 काढायचे आहेत. आता 1 0 आणि 1 0 कॅन्सल होईल आणि हे 3 8 24 आणि 17 8 136 आणि हेच आपलं आन्सर आहे पहा. 240 चे 56.66% जर काढायचं म्हटलं तर किती येतील आपले 136 येतील. ठीक आहे. तर ह्या गोष्टी तुम्हाला आता माहीत पाहिजेत. आपण बेसिक पासून आपण सुरुवात केलेली आहे आणि हळू पाहिलं की आपण कोणत्या लेव्हलला येऊन थांबलेलो आहोत पहा. तर आता हा झाला पहिला व्हिडिओ असे आपले पूर्ण पर्सेंटेज जे संपूर्ण पर्सेंटेज एक्झाममध्ये ज्या टाइपचे क्वेश्चन येतात, त्या सगळ्या टाइपचे आपण क्वेश्चन घेणार आहोत आणि टाइप वाईज घेणार आहोत आणि याची जी पी-डी-एफ आहे आपण हे टेलिग्राम चॅनलवर आपल्या टाकणार आहोत. टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला भेटून जाईल. ठीक आहे. थँक फ्रेंड्स. चॅनलसोबत जोडून राहा. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन कन्सेप्ट सोबत याच चॅप्टरवरील. ठीक आहे. तोपर्यंत बाय बाय.